यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आम्ही चाललेलो आहे, सगळेजण आळंदीला चाललेलो आहे. मी, माझे पप्पा, माझे मिस्टर आणि आई, आम्ही चौघजण आळंदीला चाललेलो आहे. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा. आळंदीमध्ये देवस्थान आहे, तिकडे आम्ही जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. हॅलो आहे मित्रांनो, चला तर आम्ही निघालेलो आहे. बघू शकता ही माझी मम्मी आहे आणि वडील आहेत, पुढे गेलेत मिस्टर आणि माझे वडील. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि कुठे आणि काय काय धमाल मस्ती करतोय ते. चला तर बघा माझं मिस्टर, हे मला हाय करा, हसा की जरा. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आम्ही चाललेलो आहे. आईला गाडीवर घ्यायचं ना. हॅलो हाय मित्रांनो, बघू शकता आम्ही कोलकाता, माझे मिस्टर आहेत. तर गाडी आहे बाईकवर. ते मम्मी आणि पप्पा आणि माझे मिस्टर जाणार आहेत. आम्ही दोघी बसने जाणार. माझी आई, ते माझे पप्पा. हायवेला थांबलेलो आहे बघा. बसने जाणार आहे. बाईकवर गेलो असतं पण चौघजण असल्यामुळे आम्ही आता बसने जाणार आहे. त्याचा हा असा पॉईंट आहे बघा. डायरेक्ट देहू आळंदी बस आहे. डायरेक्ट मंदिराजवळच गाडी थांबते. बस स्टॉप आहे तिकडे आळंदीचा. बसने गेले की आळंदीला म्हणजे बस स्टॉप आहे तिथे उतरायचं, तिथनं मग चालत जायचं मंदिराजवळ. थोड्या वेळाने बसने आम्ही जाणार आहे. मित्रांनो बघू शकता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. आळंदीला जायची बस आहे. देहू ते आळंदी डायरेक्ट बस आहे. आम्ही डायरेक्ट बसमध्ये बसलेलो आहे. नको राहू दे, घेते मी. चल हो घे. हे बघ, आई त्याचे पप्पा गेले बघ तिकडे. चला तर मित्रांनो आम्ही उतरलेलो आहे. भूक किती आहे बघितलं का. कुठून तिकडून का. इकडे गेले, तिकडे इथे इथे गेले तिथे. बघू शकता आम्ही इथं उतरलेलो आहे मित्रांनो. मित्रांनो बघू शकता ही स्टॉप आहे, आळंदीचा स्टॉप आहे. इथून सरळ जायचं. आपण ह्या हायवेने आलो होतो आणि इथून सरळ चालत जायचं आहे. या मार्गे आम्ही आलो होतो. आम्ही ह्या मार्गे आलो होतो आणि हा आळंदीचा स्टॉप. आळंदीच्या स्टॉपवरून आम्ही सरळ आता चाललेलो आहे ह्या मार्गे. इथून डायरेक्ट मंदिराकडे जाणार रस्ता आहे. बस स्टॉपपासून सरळ गेलं, इथं हा बस स्टॉप आहे. इथून सरळ गेलं की हा मंदिराकडे जाण्याचा सरळ रस्ता आहे. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवते आळंदीचं मंदिर कसं आहे, कुठे आहे ते. आळंदी डेपोतनं उतरलं की सरळच यायचं, सरळ चालत यायचं. तिथून सरळ चालत यायचं. आम्ही माझ्या माहिती दुसरं नाही मला वाटतं. आम्ही काय करून
मिस्टर आम्ही तर तिसरा टाइम आलो होतो. मिस्टर आम्ही दोघं असताना आलो होतो तेव्हा आईला घेऊन, आणि आई तिसरा टाइम वडिलांना घेऊन आलो. वडील मम्मी पप्पा आम्ही दोघं आलो. चला चालत चालत जाऊ पटपट. इथेच आहे ना. बघू शकता तिथून जायचंय. इथून 5 मिनिटाचा रस्ता आहे डेपोपासून चालत आले की. 5 मिनिटाच्या रस्त्यावरून इथून सरळ चालत जायचंय. हे बघू शकता इथे नदी आहे. तुम्हाला नंतर ना मी तिकडे घेऊन जाते. इथून जवळ आहे बघा. 5 मिनिटाचा रस्ता आहे डेपोवरून. आम्ही इथं चालत आलोय बघू शकता. आणि इथून आता मी सरळ चालत चाललेलो आहे. इथे काही वाटलेल्या गोष्टी आपण घेऊ शकतो. ते खरेदी करू शकतो. कपडे वगैरे काय असेल तर, ज्वेलरी वगैरे. खाण्याच्या वस्तू पण आहेत. आजूबाजूला शॉप सुद्धा आहेत. बघू शकता किती छान प्रकारे पर्स वगैरे आहेत, स्कार्फ वगैरे आहेत, बॅग वगैरे आहेत. प्रसादासाठी आपण घेऊ शकतो काही देवाला जाताना. माझे मिस्टर आहेत बघा कशी चालले. इथे बघा, हाय करा. त्यांच्यासाठी आता आम्ही चप्पल वगैरे ठेवलेलं आहे. इथे चप्पल ठेवलेलं. आता आम्ही चाललेलो आहे. इथून सरळ जायचंय. गावावरून लोक येतात आळंदीमध्ये दर्शन घेण्यासाठी. लोक येतात. तिथे गेल्या टाइम आलो होतो. जरा हे चालू म्हणजे खूप माणसं होती आणि जरा थोडीशी जरा गर्दी कमी वाटते. तर या दुपारचा वेळ त्यामुळे जरा कमी गर्दी. किती ऊन लागते. आम्ही तर बिना चपलीचे झाले म्हणजे चप्पल काढून ठेवले होते तिकडे. हात फुल घेऊ शकतो आपण इथे. नारळ वगैरे. आई पकड ठेवत्या. हे मंदिर आहे. हे मंदिर आहे बघू शकता तुम्ही. आळंदीचं पहिलं मुख्य द्वार. चला जाऊ. ॲक्च्युली इथं मोबाईल अलाउड नाही वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला असा व्हिडिओ दाखवते. मोबाईल अलाउड नाही आहे इकडे. व्हिडिओ वगैरे फाईन आहे वाटतं काहीतरी. अलाउड नाही बरं. मंदिर आहे बघू शकता. ते मंदिरात जायच्यासाठी इथून जायचं. ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे ते. फाईन आहे वाटतं इथे काहीतरी. लाईनीत जावं लागतं इथून. बघा आम्ही इथून आलेलो आहे. बघा किती गर्दी.
लाईनीत जावं लागतंय. तेवढी गर्दी बघू शकता तुम्ही. लाईनीत जायचं इथं. असं कसं कॉल आहे एवढी लाईन आहे बघा. नाही हळूहळू सोडत असते. आरती वगैरे चालू असेल. वर पण असते एवढी गर्दी. आता इथून चालत जायचं. चालत म्हणजे रांगेत लावून जायचं आपण. कुठे गेलं तरी दर्शन घेताना लाईन असतेच. नाही माझ्याकडे. चला आत्ताच आमचं सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. बघू शकते असं आळंदीचं मंदिर आहे. बाहेरचं मी तुम्हाला दाखवते. ते व्हिडिओ अलाउड नाही आहे तरी पण साईडला 1 मिनटं खाली बस. ते प्यायचं पाण्याची सोय सुद्धा आहे छान प्रकारे. बाजूला पाणी प्यायची सोय आहे बघा. काय ग काय ते प्रसाद सुद्धा भेटतो बघा. लाडूचा प्रसाद. पिंपळाच्या झाडाचे महत्व आहे ना. झाडाचं महत्व असतं. तुम्हाला आणलंय ना. आम्ही नदीपासून आलेलो आहे. आता आम्ही चाललेलो आहे दर्शन घेऊन घरी. बाहेरची बाजू आणि शॉप बघू शकता तुम्ही. देवाची पुस्तकं वगैरे भेटतात. वेगवेगळी पुस्तकं भेटतात.
दर्शन घेऊन निघालो आता नदीपासून. नदी बघितली, नदीचं दर्शन वगैरे घेतलं. मुलीसाठी खेळणी घेतली होती. तिला भांडी कोणती आवडतात ती म्हणत होती की मम्मी मला जाताना भांडी घे म्हणून. तर मला वेळ काय जायला जमलं नाही. म्हटलं आता आलं तर घेऊया म्हणून. दादा कुठे आला? दादा मी तो कडे कसे तो हा इथूनच आहे खाली. हो का दिसते इथून पण आहे. हो का इथून दिसते. नदीकडे जायचं कोणता रस्ता? हा रस्ता आहे. हा आम्ही नदीकडे चाललोय. तुम्हाला दाखवतो नदी कशी ती आळंदीची. पाय होता ते पण. तिथून जायचं का? काय नको घाण आहे इथं. पायऱ्या येते का नाही ते काय माहिती. बघू शकता बघा ही नदी आहे आळंदीची. हाय हॅलो मित्रांनो, आम्ही आलेलो आहे बघा आळंदीमध्ये. इंद्रायणी नदी आहे आळंदीची. देवस्थान आहे आळंदीच्या देवी मंदिराजवळ आलेलो आहे. तिकडे नदी आहे इंद्रायणी नदी. तिकडे आम्ही फॅमिली मंदिराच्या दर्शनासाठी आलेलो आहे. बघू शकता ही नदी कशी आहे इकडची, इंद्रायणी नदी आळंदीमधली. बघू शकता आळंदीची नदी. ही आहे आळंदीची नदी. पाय धुतले अजून पाय वळतात म्हणतात. शेवळ असलं की पडल मी खाली पाण्यात. बघितलं किती पळते. माझे तर पाय पळत होते. मी पळत पळत इथनं आली. हे बघू शकता हे कसे गाळ काढतात. गाळ जेणेकरून पैसे वगैरे नाणे वगैरे भेटतील त्यासाठी असतात. बघू शकता मी पाण्यात पाय टाकून बसलेली आहे. आमचं बघा दर्शन झालेलं आहे. बघू शकता. हा आळंदीचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.